सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू साठे, जयराम साठे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सुनावणेवर मकोका। बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर मकोका लागल्याने पोलिसांना 180 दिवस तपासण्यासाठी मिळणार। या दिवसामध्ये पोलीस आरोपपत्र दाखल करू शकतात। खंडणी ते हत्या प्रकरण हे कटकार असतात। संघटित गुन्हेगारी, वाल्मिक कराडवरही मकोका लावा। सर्व आरोपींना 302 अंतर्गत गुन्ह्यामध्ये घेऊन फाशी द्या। देशमुख कुटुंबीय आक्रमक। फडणवीसांनी खंडणी ते हत्येची साखळी शोधून काढावी। राज्यामधील गुंडगिरीचा नायनाट करावा। जरांगेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 6 डिसेंबरला 2 वेळा फोनवर संवाद। 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या। वाल्मिक कराडनंतर आता मुलगा सुशील कराडही अडचणीत येणार। सुशीलला मॅनेजरच्या घरामध्ये घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याचा आरोप। पोलीस आयुक्त दखल घेत नसल्याचं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयामध्ये खासगी फिर्याद।